हॅलो नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? मी पूनम माझ्या चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि सगळ्यांना ना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। आणि या निमित्ताने ना मला तिळाचे लाडू बनवायचे होते आणि ना तिळाचे लाडू मला काय बनवता येत नाहीयेत, पण मी मम्मीला कॉल केला आणि विचारलं तिला की कसं बनवतात तिळाचे लाडू। तर तिने मला एक कृती सांगितली कसं कसं बनवायचं, तर ती मी तुमच्याशी आज शेअर करणार आहे। सो तिळाचे लाडू बनवण्यासाठी ना मी शेंगदाणे भाजून घेतले। शेंगदाणे मी तिळाच्या लाडूमध्ये ॲड करणार होते, त्यासाठी शेंगदाणे छान प्रकारे असे भाजून घेतले। त्यानंतर तीळ आहेत तर ते पण छान भाजून घेतले आणि तीळ आणि शेंगदाणे आहेत तर ते थंड होऊ दिले। थोडा वेळ 1-2 तास मी बाहेर ठेवले। त्यानंतर शेंगदाण्यावरची साल आहे ना तर ती रिमूव्ह केली आणि शेंगदाणे आहेत तर ते मिक्सरला थोडे वेळसे कुटून घेतले, म्हणजे बारीक करून घेतले। आणि त्यानंतर गूळ आहे तर तो थोडासा चिरून म्हणजे बारीक करून घेतला आणि एक कढईमध्ये गूळ आहे तर तो थोडासा पातळ होऊ दिला, म्हणजे गरम करायचा गूळ। आणि त्यामध्ये सर्व मिश्रण आहे जे म्हणजे तीळ आहेत आणि शेंगदाण्याचा कूट आहे तर तो मिक्स करून घ्यायचा आणि थोडासा गरम करायचा। थोडासा गरम करून झाल्याच्या नंतर ना लाडू आहे तर ते वळायला सुरुवात करायचे, पण आधी जास्त पण म्हणजे गरम असं करायचं नाही सारण, त्यामुळे ना लाडू आहेत तर ते खूप कडक होतात। किंवा चिक्कीचा गूळ वगैरे यूज करत असेल ना तर लगेच गरम जास्त गूळ केला आणि त्यामध्ये ना तीळ आहेत तर ते ॲड केले, शेंगदाणे ॲड केले ना की तो लाडू आहेत खूप टणक होतात। ठीक आहे, तर त्याच्यासाठी ना आपण काय करायचं आहे, फक्त गूळ आहे ना तर तो थोडासा फक्त गरम करू द्यायचा आहे, गरम म्हणजे पूर्ण पातळ होऊ द्यायचा आहे। आणि त्यानंतर त्याच्यामध्ये तीळ ॲड करायचे आहेत आणि शेंगदाण्याचा कूट ॲड करायचा आहे। पूर्ण मिश्रण करायचं आहे छान प्रकारे आणि नंतर मग फक्त हाताला फक्त थोडंसं पाणी लावायचं आहे, कारण हात भाजू नये म्हणून, गरम सारण असतं त्यासाठी। ठीक आहे, मी तर अशा प्रकारे करते, तुम्ही कसं करता तेही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता। परत तिळाचे लाडू आहेत तर ते वळायला मी सुरुवात केली होती आणि स्टार्टिंगला मी पाणी यूज केलं वळताना। त्यानंतर काय असं वाटलं नाही मला, ते आपोआप होत होते। जसं आपण लाडू वळतो ना तर त्या प्रकारे वळले की होऊन जात होतं तर ते सगळं। ठीक आहे, अशा प्रकारे मी तिळाची रेसिपी आहे तर ती मम्मीने सांगितल्याप्रमाणे केली होती। तुम्ही सुद्धा ट्राय केलीत तर मला सांगा, किंवा याच्यामध्ये काहीही चुकलं असेल किंवा काही करेक्शन करायचे असेल तरी तुम्ही मला सांगू शकता। अशा प्रकारे आहेत तर मी तिळाचे लाडू केलेले होते। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा।